झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे दिनांक 14 जुलै 2026च्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। बांधकाम कामगारांना शासनाने दिला मोठा धक्का। इयत्ता 1ली ते 9वी पर्यंतची विद्यार्थी यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद। बांधकाम फेडरेशन महासंघाचे आनंद भालेराव यांनी दिला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा। शेतकरी यांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली खुशखबर। येत्या 7 दिवसात 2025च्या विम्याची रक्कम शेतकरी यांच्या खात्यावर होणार जमा। शेतकरी होणार मालामाल। कळंब शहरातील एका लॉजवर पोलिसांनी मारला छापा। दिसून आल्या सुरू आहे वेश्या व्यवसाय। पोलिसांनी केली 2 महिलांची सुटका। तिघांविरोधात अमानवीय अनैतिक व्यवसायाचा गुन्हा दाखल। माळकरंजा तालुका कळंब येथे ग्रामसेवक सरपंच करीत आहेत शासनाची व जनतेची फसवणूक। ग्रामसभेत केले जात आहेत खोटे ठराव पास। उचलली जात आहेत बिले। चौकशी करण्याची नागरिकांची मागणी। नगर परिषद धाराशिव पटसंख्या नसल्यामुळे बंद पडलेल्या शाळा क्रमांक 5 या उर्दू शाळेत अतिक्रमण करून थाटला संसार। नगर परिषदेच्या पदाधिकारी यांनी दिली शाळांना भेट। SIR घर पाहणी दरम्यान आला हा प्रकार लक्षात। शाळा रिकामी करण्यासाठी 2 दिवसाची अतिक्रमणधारकास दिली मुदत। धाराशिव उस्मानाबाद विकास कामाने घेतला वेग। सगळीकडे रस्ते खोदकाम केले जात आहे मोठ्या प्रमाणात सुरू। नागरिक व वाहनधारकांना वळसा घालून करावे लागत आहे मार्गक्रमण। टप्पे पाडून काम केले तर होणार नाही असा नागरिकांना त्रास। उमरगाव उपजिल्हा रुग्णालयात घडला धक्कादायक घटना। उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू। सिव्हिल सर्जनच्या निष्कर्षामुळे डॉक्टरांसह रुग्णालयीन कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। SIR चे पक्ष कार्यालयातून कामकाज करणाऱ्या 7 BLO यांना 24 तासात खुलासा मागितला। निघाली कारणे दाखवा नोटीस। कारवाईचाही दिला इशारा। कळंब शहरात दुचाकी वाहनांचा कानाचे पडदे फाडणारा आवाजाचा सायलेन्सरमुळे नागरिकांना त्रास। अशा सायलेन्सरच्या वाहनावर कारवाई करण्याची नागरिकांनी केली मागणी। सरकारची मुलीसाठी मोफत शिक्षणाची घोषणा कागदावरच। महाविद्यालयात करतात मुलीकडून फी वसुली। आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत धरले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना धरले धारेवर। या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल। धन्यवाद।